Hello, hello. This is the My Heart Attack episode number 1480. आजची तारीख आहे 3 फरवरी 2019. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजून 38 मिनिट. राईट नाव मी थोड्या उलझन मध्ये आहे. समथिंग लाईक दॅट. व्हॉट आय एम सेइंग इज की मला कळून नाही राहिलं व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू. म्हणजे जस्ट लाईक मी माझ्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट प्लॅनिंगनी केली आहे का मला असं करायचं आहे तसं करायचं आहे. माझे टार्गेट ऑलरेडी सेट आहे का मला या दिशेने वळायचं आहे. सो मी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो एव्हरी टाइम. या आणि सम ऑफ द गोल वॉज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे सक्सेसफुल पण होत आहे. बट कधी कधी असं होते ना की आपल्याला रिअलाइज होत नाही की व्हॉट एक्झॅक्टली हॅव टू डू. म्हणजे कसं खूप मोठे डिसिजन घ्यायचे असते ना तर तेव्हा आपण कसं भिवून जातो का चला आपण जे डिसिजन घेत आहे ते करेक्ट आहे का नाही का. म्हणजे राईट नाव त्या सिच्युएशनच्या वेळेस आपल्याला असं वाटतं की भोकात गेला जॉब सोडून देतो जातो भोकात पुण्याला असं वाटते. बट समजा जर आपण तडकाफडकी निर्णय घेतला ना तर दॅट इज आय थिंक दॅट इज रिअली रॉंग. म्हणजे कसं प्रत्येक गोष्टी विचार करायचा किंवा ऍक्शन घ्यायच्या अगोदर नाही का प्रॉपरली विचार करायचा. दोन गोष्टी नाही का कोणत्या डिसिजन घेताना नाही का दोन सिच्युएशनला डिसिजन कधीच नाही घ्यायचा. कुल सिच्युएशन जेव्हा आपण खूप जास्त रागात असतो तेव्हा आणि जेव्हा आपण खूप खुश मध्ये असतो किंवा खूप हॅपी असतो तेव्हा. म्हणजे जस्ट लाईक समजा आपण खूप रागात आहे भाऊ कधीला जॉब सोडून देतो हा तेव्हा डिसिजन नाही घ्यायचा. तो डिसिजन डेफिनेटली रॉंग असतो की आपण खूप जास्त हॅपीनेस मध्ये राहतो तेव्हा आपण यार चल भाई यार पार्टी देंगे तेरे को दारू की तेव्हा पण असं प्रॉपरली नाही विचार करायचा की व्हॉट इज एक्झॅक्टली राईट. त्यांनी आपला फायदा काय आहे याचा विचार करायचा. आता मी अशा कश्मकशमध्ये आहे की थोडस मला कळून नाही राहिलं. सो हेल्प मी आउट. मी इथे माझं क्वेश्चन सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो जस्ट लाईक माझी प्लॅनिंग अशी होती का मी माझा डिप्लोमा झालाय राईट नाव. इंजिनिअरिंग कडे माझं हेच नव्हता. स्टार्टिंग पासून माझं जे टार्गेट होतं की मला मीडिया मास कम्युनिकेशन मध्ये जायचं आहे. मीडिया मास कम्युनिकेशन म्हणजे फिल्म ऍक्टिंग वगैरे फिल्म ऍक्टिंग डिरेक्शन वगैरे दिस इज माय काइंड ऑफ लाईक अ वर्क. असं मला वाटते की हे माझं काम आहे आणि राईट नाव मला वाटते की याच्यामध्ये माझं एक्सपर्टीज आहे. त्यासाठी म्हणजे कसं आहे की मी बायनरी कोड वगैरे असे काही जे फिल्म्स आहे ते डोक्यामध्ये खूपदा इमॅजिन केलं आहे आणि मी त्याचा एक प्रकारे ड्राफ्ट म्हणून नाही का गुगल नोट्सवर लिहिल्या पण आहे वगैरे. सो जस्ट लाईक दॅट. बट आता नाही का त्या वेळेला जाण्यासाठी नाही का मी भिवून राहिलोय राईट ना. म्हणजे मी असा विचार केला होता की माझं जसं हे झालंय डिप्लोमा झाल्याबरोबरच मी खापरखेडाला जॉईन झालो राईट. 1 वर्ष तिथे काम केलं. खापरखेडाला जॉईन झाल्यानंतर मग मी 8 महिन्याची गॅप घेतली. मला रिअलाइज झालं का खापरखेड्यामध्ये माझं फ्युचर नाही आहे. तेव्हा मला रिअलाइज झालं आणि मी जॉब सोडून दिला. मग नंतर मी डिझाईनचे क्लासेस लावले. 8 महिने मी घरून नागपूरपर्यंत रोज अपडाऊन करायचो. क्लासेस करायचे. ऑन दॅट बेसिस मला जॉब लागला PMI मध्ये नागपूरमध्ये. जिथे की मला कन्सल्टंट बेसवर मला 14,000 रुपये सॅलरी भेटते राईट. सो आता राईट नो PMI मध्ये माझं 1 वर्ष कम्प्लीट झालं आहे. PMI माझी प्रोडक्शन मॉडेलिंग ऑफ इंडिया इथे 1 वर्ष काम झालं आहे. इथे मी युजली 3D मॉडेलिंग डिझायनिंग पायपिंग स्ट्रक्चर वगैरे याच्यावर मी काम केलं आहे. राईट नो मला सॉफ्टवेअर येते याच्यापैकी मला 3D मॉडेलिंग ड्राफ्टिंग रजिस्ट्रेशन वगैरे या साऱ्या गोष्टी वगैरे येतात. तर माझा 1 वर्षाचा अनुभव आहे या डिझायनिंग फील्डमध्ये. आता कसं झालंय की मी विचार केला होता की माझा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स काउंट झाल्यानंतर मी पुण्याला शिफ्ट होईल. आता माझा 1 वर्ष पूर्ण झाला आहे. तर शुड आय शिफ्ट टू पुणा का मी पुण्याला शिफ्ट होऊ का. म्हणजे दिस इज रिअली राईट टाइम. म्हणजे हा एक राईट टाइम आहे का. आता आता पहिले मला सांग की तुझं एक्झॅक्ट तुला करायचं काय. म्हणजे पहिले तू टार्गेट ठरव का व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू. वेल पहिले मी माझं पहिले कम्प्लीट करतो. मला माझं असं म्हणणं आहे की फिल्म करिअर फिल्म डिरेक्शन वगैरे इज काइंड ऑफ लाईक अ ड्रीम वर्ल्ड. या आणि इथे काम करणं म्हणजे लोकांचे स्वप्न असते राईट. मला याच्यात टॅलेंट दिसत आहे की माझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे.
बट मी कॉम्पिटिशन अजूनपर्यंत बघितलं नाही आहे, राईट. ते फिल्म करिअर मध्ये ते कॉम्पिटिशन किती भयानक असतात ते अजूनपर्यंत मी बघितलं नाही. समजा जर मी त्या गोत्यात पडून राहिलो आहे, तर आय जस्ट नीड बॅकअप, राईट नो. म्हणजे शुड आय फेल, समजा जर मी फेल वगैरे झालो तिथे, म्हणजे त्या त्या कॉम्पिटिशन मध्ये मी समजा जर फेल झालो, या, तर माझ्यापाशी कोणता बॅकअप राहील, या, का तिथून मला मग झिरो पासून स्टार्ट करावं लागेल, राईट. समज जर मी फिल्म करिअर मध्ये गेलो आहे, राईट, आणि तिथे मी एक एक्झाम्पल देतो, राईट. मी असं आपण प्रत्येक गोष्टी विचारपूर्वक करावं लागते, प्रोबॅबिलिटीने प्रत्येक गोष्टी डिसाईड करावं लागते की व्हॉट एक्झॅक्टली राईट फॉर मी, व्हॉट इज एक्झॅक्टली रॉंग फॉर मी. बरोबर आहे, करेक्ट. सो माझा म्हणण्याचा हा अर्थ होता की समजा जर मी तिथे फेल होऊन राहिलो आहे त्या फिल्म आणि ह्याच्यामध्ये, तर मग माझ्यापाशी बॅकअप का राहील? येस, दॅट इज रिअली नाईस क्वेश्चन. सो तेव्हा माझ्यापाशी बॅकअप राहणार नाही, तेव्हा मला झिरो पासून स्टार्ट करावं लागेल. आणि त्या एज मध्ये मी समजा झिरो पासून स्टार्ट करील तर आय डोंट नो, या, म्हणजे मी बिल्डअप व्हायला खूप वेळ घेईल. सो इट जस्ट लाईक मला असं वाटत आहे, या, मला असं वाटत आहे की तू जॉब आताच नको सोडू. या, मी तुला हे नाही म्हणत का तू 2 वर्ष थांब, नो नो नो. जोपर्यंत तुला अपॉर्च्युनिटी चांगली भेटत नाही ना, तोपर्यंत तू पीएमआय मध्ये थांब, ओके, राईट नाव. आणि तू पीएमआय मध्ये जॉब जरी सोडशील तर ॲज अ कन्सल्टंट बेस यू आर नॉट ऑन पे रोल, राईट. तू पे रोल वर पण नाही. सो इट इज लाईक ते खूप कठीण होऊन जाईल, राईट. सो मला असं वाटते की प्रत्येक गोष्ट आपण प्रॉपरली अंडरस्टँड व्हायला पाहिजे की आपल्याला करायचं काय, राईट. मला माझ्या फिल्म करिअरवर विश्वास आहे, या, असं नाही म्हणत आहे की माझा काहीच विश्वास नाही आणि जस्ट लाईक मी अंधाळ्यात गोळी मारून राहिलाय, नो नो. माझा त्या गोष्टीवर विश्वास आहे, बट मला असं वाटते का आपण त्या गोष्टीला आपण पकडून ठेवायला पाहिजे आणि आपल्या करिअरला आपण पकडून ठेवायला पाहिजे. दोन्ही गोष्ट आपण प्रॉपरली हँडल आउट केली पाहिजे. सो माझा असा विचार आहे, या, तुझा 1 वर्ष झालाय ना, या, 1 वर्ष झालाय, दॅट इज गुड. तू थांब जोपर्यंत तुला चांगली अपॉर्च्युनिटी भेटत नाही. रोज सकाळी उठ, Naukri.com वर तुझा रेझ्युमे अपडेट कर, ओके. आणि देन मग तू तुझं काम पण सुरू ठेव, हळूहळू तुला भेटेलच. अजून एक गोष्ट मला सांगायची होती की माझा डिप्लोमा झाला आहे ना की इंजिनिअरिंग, राईट. एक डिग्री नाही झाली आहे माझी, जस्ट डिप्लोमा झाला आहे. तर याच्यामुळे मला कॉल नाही येऊन राहिलाय असं आहे का? वेल, आय डोंट थिंक सो. या, मला असं फारसं असं वाटत नाही. मला असं वाटतंय की आपण मला ऍक्च्युली मी याच्याबद्दल विचारच करून राहिलोय. असं नाही का मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये सगळं हे क्लिअरली सांगून राहिलोय, उद्या जस्ट माझं डिसिजन पण गलत होऊ शकते. या, बट मी राईट नाव विचार करून राहिलो प्रत्येक गोष्टी. या, राईट नाव एम थिंकिंग की व्हॉट इज एक्झॅक्टली राईट फॉर मी, व्हॉट इज इट रॉंग फॉर मी. या, सो मला थोडा वेळ दे. या, म्हणजे मी आताच जज नाही करू शकत आणि राईट नाव मी आताच कोणती ऍक्शन नाही घेऊन राहिलाय. राईट नाव जे सुरळीत सुरू आहे ते सुरू राहू दे. जोपर्यंत मला असं प्रॅक्टिकल असं काही थोडं दिसत नाही तोपर्यंत मी माझ्या गोष्टी क्लिअर, पण माझ्या एंडला मी हे गोष्ट क्लिअर अप करेल की मी रोज सकाळी उठेल आणि Naukri.com वर 10 मिनिट ब्राउझिंग करेल आणि रोज सेम रेझ्युमे अपडेट करत जाईल, राईट. दॅट इज वन थिंग यू नीड टू डू एव्हरी डे,
राईट. अनदर थिंग इज दॅट की आपल्याला जॉब सोडायचा आहे की स्टे करायचा आहे की जोपर्यंत वॉटेवर, म्हणजे आपल्या एंडनी आपण फुल डेडिकेशन द्यायचं. रिझल्ट काही पण हो, राईट. आपण 100% पढाई करून जायची, रिझल्ट वॉटेवर, राईट. तू या मला हेच वाटतंय. आणि जॉब सोडून काय हे असं नाही, हे नाही आहे. ओके. आणि राहिली गोष्ट फिल्म करिअर बद्दल, तर राईट नाव आपण त्याच्याबद्दल विचार करून राहिलोय. फिल्म करिअर म्हणजे आपण प्रॉपरली अंडरस्टँड होऊन राहिलोय. या तू तुझ्या एंडनी ऍटलिस्ट तू थोडासा प्रयत्न कर की आपण त्याला अजून बेटर कसं काय करू शकतो स्वतःमध्येच. या म्हणजे जे तू ड्राफ्ट वगैरे लिहिले आहे वगैरे वगैरे, पण लिटरली सांगतो यार, कसं आहे की ड्युटी करून आल्यानंतर मेंटली आपण राहतच नाही. या जस्ट लाईक असं दिमाग कामच नाही करत. जस्ट लाईक असं वाटते का बस झोपून जावं, आणि मी झोपूनच जातो. म्हणजे इथे मी 12 घंटे मारतो आणि इथे 10 घंटे झोपतो. त्याच्यानंतर माझ्या काहीतरी 2-3 घंटे उरत असेल ना, तर ते हागण्या मुद्द्यात जाते, बाकी काहीच नाही सांगतो. सो राईट नाव मला असं वाटतं का हे आपलं मेहनतीची वेळ आहे. इथे आपल्याला खूप मेहनत करायची आहे, जोरदार मेहनत. किंवा जर आपलं फ्युचर समज जर ब्राईट ठेवायचं असेल तर राईट नाव आपण बॉटम पासून मेहनत करणं गरजेचं आहे ना. आय एम डुईंग इट दॅट अँड दॅट इज रिअली नाईस थिंग. सो हे एक चांगलं पॉइंट आहे. ओके. अनदर थिंग इज दॅट की पैसा पण तुझ्यापाशी थोडं चांगल्याने ठेव. ओके. की कसं काय काय वगैरे, राईट. आणि येस, सो राईट नाव मी अमोल सोबत थोडासा बोललो. तो एक्सपिरियन्स आहे त्याला, 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे त्याला. सो मी त्यासोबत बोललो वगैरे आणि समजून घेतलं की का करायचं आहे. त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली. म्हणजे माझं कसं, मी खूप जास्त तडतड करत होतो का हे सॉफ्टवेअर शिकू, ते सॉफ्टवेअर शिकू, हे करू, ते करू. बट इट जस्ट लाईक त्यांनी मला एक एक्झाम्पल सांगितलं. त्यांनी मला एक एक्झाम्पल सांगितलं की एक लाकूड तोडा आहे आणि एक लाकूड आहे. सो इट जस्ट लाईक समज जर लाकूड तोडायला माहित आहे का लाकूड कसं तोडायचं आहे, तर कुऱ्हाड कोणतीही असो तो लाकूड तोडेलच, राईट. म्हणजे लाकूड तोडणं एक स्किल आहे आणि कुऱ्हाड हे एक जस्ट लाईक सॉफ्टवेअर आहे, राईट. आपल्याला मॉडेलिंग येते, आपल्याला स्ट्रक्चर टाकता येते, आपल्यामध्ये काही ना काहीतरी एक्सपर्टीज आहे. हे जनरेट करणं इम्पॉर्टंट आहे, ना की कोणत्या सॉफ्टवेअर तुझा हात आहे, राईट. सॉफ्टवेअर सगळे सारखेच आहे ना. इट जस्ट लाईक इथे कमांडचं नाव लाईन असेल, दुसऱ्या कमांडचं नाव दुसरं काहीतरी नाव असेल. कमांड सेम आहे, काही ना काहीतरी थोडंसं वेगळं राहील, एन्व्हायरमेंट थोडासा वेगळा राहील, बट जे डिझाईन करण्याची जी एक्सपर्टीज असते ना, ते स्वतःमध्ये जनरेट होते आफ्टर फ्यू टाइम. सो मला असं वाटतं का खूप जास्त सॉफ्टवेअर शिकणं काही खूप जास्त इम्पॉर्टंट नाही. जस्ट लाईक आपल्याला काय येते आणि कसं येते हे इम्पॉर्टंट आहे, राईट. सो या, सो पीएमआय मध्ये इट लाईक माझा एक प्रकारे थोडासा बनला आहे, एक प्रकारे काही ना काहीतरी थोडंसं स्टेटस असं म्हणता येईल, वॉटेवर. असं मला वाटते का मी गलत फामीमध्ये अडून नो. बट राईट नाव मला ज्या सिच्युएशन मध्ये मला माहित आहे का मी चुका फाइंड आउट करून राहिलो आहे आणि मला चुका कमी येऊन राहिला आहे, सो इट जस्ट लाईक थोडा बहुत मी एक्सपर्ट झालं असं मला माझ्या नजरेमध्ये मला स्वतःला वाटत आहे. ओके. सो मला या सिच्युएशन मध्ये मला असं वाटते का आपण पीएमआय मध्ये स्टेबल राहायला पाहिजे. राईट नाव जे होऊन राहिलंय ते होऊ दे, ऑलराईट. तुझं एवढं काम आहे का तू थोडस अलर्ट राहा, ऑपॉर्च्युनिटीसाठी तू स्वतःकडून डेडिकेशन दाखव, राईट. याच्यामध्ये तुझं ग्रॅज्युएशन असणं नसणं काही इम्पॉर्टंट नाही. आणि तू रेझ्युमेवर फेक काही ना काहीतरी टाकशील तर दॅट इज रिअली बॅड. हे गलत होऊन जाईल आपल्यासाठी. सो जर तुला वाटत आहे पुण्याला जायचं तर तू आत्ताही निघू शकते. या
इट जस्ट लाईक तू आताही कॉल कर अमोल हाडकेकडून नंबर भेटला की फटकसे निघून जा. तुला काही अशी भीती वगैरे वाटणार नाही. यस, बट थोडस दिमाखाने काम घे आणि पेशन्स ठेव. मला वाटतं पेशन्स इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. सो येस, राईट. सो राईट नाव एव्हरीथिंग इज गुड, हिअर इज फाईन. सो दिस इट. आज आज सांगण्यासाठी उद्या ऍक्च्युली विशालच्या घरी कार्यक्रम आहे. थँक गॉड मला नाईट शिफ्ट भेटली. तर सोमवारी माझी नाईट शिफ्ट आहे आणि सोमवारी याचा घरचा कार्यक्रम आहे. सो डेफिनेटली कार्यक्रम करून मी नागपूरला जाऊ शकतो. करीब 7-8 वाजता वगैरे नागपूरला पोहोचलं की समजा जर 8 वाजता जरी झोपलो की जस्ट लाईक 3 घंट्याची झोप हॅड इनफ आहे. आणि आज रात्री पण मी चांगला झोप घेईल, ऍटलीस्ट 10 घंट्याची झोप घेईल. सो निघून जाईल उद्याची रात्र वगैरे काढून घेऊ. थोडीशी कठीण राहील बट जे मजा येईल ना, म्हणजे जे दिवसभरात आपण जे एन्जॉय करू. सो दिस इज द वीकेंड मध्ये एकदा येतो, राईट. सो दॅट इज रिअली नाईस. सो या, सो राईट नाव एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. Is it? Is that? This is the My Artifact episode number 1480. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you. Sorry, Varda, Maharashtra. Thank you.